मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील रस्त्यांची दुरावस्था आणि कुंभमेळा कामांचा आढावा घेतलाय. खड्ड्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दात सूचना दिल्यात. नागरिकांना कारणं सांगण्याऐवजी कामं पूर्ण करण्यावर भर द्या असा निर्देश त्यांनी दिलाय. आज आम्ही MNGLच्याही लोकांना बोलवलं होतं. नाशिकमधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGLमुळे झाला आहे. सगळे रस्ते MNGLला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्त्वाची आहे. गॅस पाईपलाईन, त्या गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर घरोघरी जे कनेक्शन द्यायचे आहेत त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही आणि कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देतात. फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं. एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आतापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. ते काही त्यांनी दिलेलं नाही, त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे. खड्डे बुजवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर दंड लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी स्वीकारून तातडीने कामं पूर्ण करावीत असं त्यांनी सांगितले. कुंभमेळा जवळ येत असल्याने विकास कामांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. विठ्ठल भाडमुखे, आपलं नाशिक.